नमस्कार. आपण जुन्नरमध्ये आहोत. सामाजिक कार्यकर्ते सूरजभाऊ वाजगे, जो आडोशी या ठिकाणी भोरांडे माळशेज घाट हा प्रकल्प होतो आहे. या संदर्भामध्ये सूरजभाऊ वाजगे 7 दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती देखील खालवलेली आहे. त्यांचं अक्षरशः सलाईनवर आहेत सध्या. तर त्यांच्या आपण भावना जाणून घेणार आहोत. सूरजभाऊ, खरं तर 7 दिवसापासून तुम्ही उपोषण करत आहात. परंतु प्रशासनाकडून कुठली काल एक मीटिंग झाली. आमदार देखील त्या मीटिंगला होते. माजी आमदार देखील सत्तेत आहेत. आजी आमदार देखील सत्तेत आहेत. परंतु तुम्हाला हे 7 दिवस उपोषण करावं लागतंय. काय तुमच्या भावना? खरं तर 7 दिवस उपोषण करायला लागतो आहे, ही शोकांतिका आहे. पण शेवटी अदानीसारखा एक मोठा महाकाय उद्योगपती आपल्याला रोखायचा आहे. आता ठीक आहे, सगळे आपण तालुका एकत्र करतो आहे, हळूहळू जागृत करतो आहे. आज आदिवासी बांधव आपला जागृत झाले, हे फार महत्त्वाचं आहे. आज सगळे सामान्य लोक एकत्र येतात आहे. पण दुर्दैव हे की अजूनही लोकप्रतिनिधी एकत्र येत नाही. ज्या प्रश्नासाठी आपण सगळेजण एकत्र लढा देतो आहे, आज समजा इकडं देवराम शेठ लांडे, दत्ता गावरी, ही लोक पण खाली एकत्र येऊन आता एकत्र आलेली आहेत. मग माझं असं म्हणणं आहे, जर कार्यकर्ते जर एकत्र येत असतील तर थोडं नेत्यांनी पण सगळं हे पक्ष बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून, मला असं वाटतं हा तालुक्यावर आलेलं संकट आहे, तालुक्याचा प्रश्न आहे, आदिवासी बांधवांचा प्रश्न आहे, म्हणून तरी निदान तुम्ही एकत्र या किंवा येऊ नका, पण हा निदान प्रश्न तरी सोडा. हे शेवटी सत्तेतले दोघंही, आजी माझी दोघंही सत्तेतले आमदार आहात. तर आमचं म्हणणं असं आहे की पालकमंत्री एकीकडं सुनेत्रा वहिनी पवार आहेत, एकीकडं एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत. तर ह्या दोन्ही मंत्र्यांना जर आपण दोघे त्या ठिकाणी भेटलात तर मला असं वाटतं हे कुठेतरी प्रश्न मार्गी पण लागेल. कारण जिल्हाधिकारी जे आहेत ते पालकमंत्र्यांचं निश्चितपणे ऐकू पण शकतात. मला असं वाटतं इकडं तिकडं मी मगाशी पण सांगितले, पोटतिडकीने सांगतो आहे, आदरणीचा बाप काढण्यापेक्षा, आई काढण्यापेक्षा कोणाच्या आईवडिलांचा काही दोष नसतो. पण आता आपल्या तालुक्यावर संकट आलं आहे ना, तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही तातडीने या सगळ्या मंत्र्यांना गाठा. सगळ्यांची भावना आहे बरं का, हीच भावना लांडे साहेबांची, बरोबर ना? हो, बरोबर. यांनी तातडीने या मंत्र्यांना गाठलं पाहिजे. आणि तालुक्यावर आलेले जे संकट आहे, ही जनसुनावणी तर रद्द झालीच पाहिजे. पण अदानीचा प्रकल्प आपल्या तालुक्यात या ठिकाणी काही जरी झाला तरी आपल्याला आणून द्यायचं नाही, आपण हा निश्चय केलेला आहे. मला असं वाटतं जर सगळ्या सामान्य नागरिकांनी निश्चय केला आहे, आदिवासी बांधवांनी निश्चय केला आहे, तर मला असं वाटतं नेते मंडळीने पण त्या ठिकाणी एकत्र येऊन हा निश्चय केला पाहिजे आणि अदानीला वेळीच रोखलं पाहिजे. सूरजभाऊ, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये देखील काम केलेलं आहे. विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचं देखील काम केलेलं आहे. एवढं 7 दिवस होऊन देखील तुमची काळजी म्हणायला पाहायला गेलं तर तशी तुमची काळजी त्यांना नाही आहे असंच दिसतंय. यांनी खरं तर फोन करून हा देखील प्रश्न सोडू शकत होते, परंतु अजून ते सोडू शकले नाहीत. त्या दिवशी दोन्ही, आजी असू माझी असू, दोन्ही आमदारांना मी एक गोष्ट पोटतिडकीने सांगितली, मी आजपर्यंत तुमच्याकडे दोघांकडे काहीच नाही मागितलं, कधीच काहीच नाही मागितलं आणि खरंच नाही मागितलं. काय कुठलीच गोष्ट नाही. साधा कार्यकर्ता कधीतरी एखाद्या कार्यकर्ता लोकप्रतिनिधीकडून, आमदारांकडून असो किंवा लोकप्रतिनिधी असो, यांच्याकडून कामाची अपेक्षा करत असो, ते पण नाही मागितलं. तुम्ही दोघांनाही विचारा, आपली पारदर्शकता आहे, आपली सच्चाई आहे. मी त्यांना त्या दिवशी तेच सांगितलं की मी आजपर्यंत जर तुमच्याकडे कुठली गोष्ट मागितली नसेल, माझ्या आयुष्यातलं पहिलंच आंदोलन आहे, ते पण आपल्या आदिवासी बांधवासाठी, तालुक्यासाठी, सह्याद्रीसाठी. तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही निदान ती तरी भावना ओळखून ह्या गोरगरीब आदिवासी बांधवांना न्याय द्या. जनसुनावणी रद्द करणं मला असं वाटतं ही दोघांसाठी काही अशी मोठी गोष्ट आहे असं पण नाही. ठीक आहे, प्रोसेसचा भाग असेल, पण आता कुठेतरी काल बैठक पार पडली, विद्यमान आमदार साहेबांनी सांगितलं की 2 दिवसाचा त्यांनी कालावधी मागून घेतला. ठीक आहे, त्यामुळं मी 2 दिवस मी तिथं ठामपणे सांगितलं की जोपर्यंत आम्हाला आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत साहेब आपला हा लढा असाच सुरू राहील. कारण अदानीला रोखणं ही गोष्ट ही सगळ्यांनी जेव्हा आपण एकत्र लढा देऊ तरच ते सगळं शक्य आहे. आजपर्यंत महाराष्ट्राने मोठमोठी आक्रमणं रोखलीत, पण सगळे आपले मावळे संघटित होते, छत्रपती होते. ते काय म्हणजे त्या सह्याद्रीचं त्यांनी रक्षण केलेलं आहे. ते सह्याद्री फोडायला अदानी निघालं तरी आपण, मला असं वाटतं आपण शांत नाही बसलं पाहिजे. आज फक्त आदिवासी बांधून वेळ नाही, ही शिवजन्मभूमी वेळ आहे. म्हणून शिवजन्मभूमीसाठी, आपल्या तालुक्यासाठी आपण हा लढा देतो आहे. सह्याद्रीवर अनेक आक्रमणं झाली. त्यांना आपल्या छत्रपतींनी परतून लावलं, परंतु हा अदानी जो येतो आहे यामध्ये सह्याद्री, परंतु हा आपला जुन्नर तालुका छत्रपतींची जन्मभूमी आहे. आपण मावळे म्हणून कुठे कमी पडलो? मावळे कधी कमी पडणार नाही.
पण जे सेनापती आहेत ना, सेनापती, तेच मला असं वाटतं ते थोडे गाफील राहिले की त्यांना नेमकं काय कळत नाही प्रश्न. मावळे जागृत झालेत. तुम्ही समजून घ्या माझ्या भावना. मावळे जागृत झालेत. मावळे सगळे लढायला सज्ज आहे. यांच्या हातात बघा सकाळपासून हे दांडकं आहे. मी तर 7 दिवसापासून जे आहे ते आहेचे. पण अनेक जण सगळेजण उतरलेत ना आता. सगळा आदिवासी बांधव एकत्र होतो आहे. खालचे मुरबाडचे पण लोक येतात आहे. मग जर एवढं सगळं जागृत होतं आहे तर मला असं वाटतं सेनापतीची आता ही वेळ आहे. सेनापतीने जे राजे महाराजे बसले ना राज्यकर्ते, यांच्या दरवाज्यात जाऊन धडका मारून हे करून द्या. कधी करणार आहे तुम्ही? वेळ जर निघून गेली ना वेळ, आपला आदिवासी बांधव, मी तुम्हाला मस्करी करत नाही, ही जी तरुण पोरं नक्षलवादी होतील हे शोकांतिक आहे. आणि काय राहील त्यांना? आज भात पिकावर बिचारं ते अवलंबून आहेत. काय दुसरा सोर्स? एवढं सगळ्यांना माहीत असून कसं काय अडचणीत येतो, कुणाच्या मान्यतेने येतो, हे सगळे प्रश्न तर आहेच आहे. पण आत्ता तुमचं काम एकच आहे, या सेनापतींनी राज्यकर्त्यांकडे धडका माराव्यात आणि हा प्रश्न पहिला मार्गी लावा. मावळे सज्ज आहे लढायला, त्याच्याबद्दल काय अपवाद नाही. सूरज भाऊ, सेनापती हे चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत. या दोन्ही सेनापतींना आपण काय सांगाल? आता ते सेनापतींना सांगण्या इतपत मावळा कधी मोठा नसतो. मावळा मावळ्याचं काम करत असतो. ज्यांनी त्यांनी त्याची जबाबदारी समजून घेतली पाहिजे. मला असं वाटतं मावळ्यांनी मावळ्याची जबाबदारी समजून घेतली की लढायचं आहे. आम्ही उतरतोय ना. आज देवराम लांडेंनी ते रास्ता रोको एवढ्या लोकांना बोलून केला. लढतोय ना बिचारा माणूस. तर माझं म्हणणं आहे, सेनापतींनी ह्या भावना ओळखल्या पाहिजे. एक जण तिकडं मरणाच्या दारात आहे, एक जण लढतोय रस्त्यावरून. आपलेच कार्यकर्ते ना, आपलीच लोक आहे. आता ही वेळ आहे खरं तर. ही वेळ आहे खरं तर या सगळ्या लोकांच्या मागं उभे राहायची. त्यांच्यावर आलेले संकट आहे, कोण सोडवणार? ते लोकांचे जरा कधीतरी डोळे बघा ना, की ते अपेक्षेने पाहत असतात. कोण आहे त्यांच्यासाठी? या भावना खरं तर ओळखल्या पाहिजे. हे होते आपल्यासोबत सूरज भाऊ वाजगे, जे 7 दिवसापासून उपोषण करत अदानी प्रकल्पाविरोधात लढा देत आहे. पाहत राहा शिवजन्मभूमी टाइम्स, जुन्नर.